अशा तऱ्हेने आपलं 4थं ज्योतिर्लिंग पण कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आपली यात्रा सफल झालेली आहे. 4 ज्योतिर्लिंग आपल्याला जे करायचे होते आज फायनली 4 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेले आहे. हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम, जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि उठून फ्रेश झालेलं आहे. चेहरा तुम्ही पाहिला असाल, पार सुरकुतलाय, चेहरा खराब झालाय पार. आज आपल्या जर्नीतला शेवटचा दिवस आहे. लास्ट डे ऑफ वर यात्रा. 4 ज्योतिर्लिंगमधलं शेवटचं ज्योतिर्लिंग राहिलेलं आहे आपलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग. भीमाशंकरच्या शेजारी स्टे घेतलेला आहे आपण, हॉटेल नटराज म्हणून. आपल्या पाहुण्याचंच हॉटेल आहे, 1 नंबर हॉटेल आहे. तुम्ही येत असाल तर भाऊ ह्या हॉटेलला स्टे करा. जेवण वगैरे 1 नंबर आहे, सर्व्हिस वगैरे पण 1 नंबर आहे. सो आता फ्रेश झालेलं आहे, उरकलेलं आहे. म्हणलं आता निघावं, ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊया आणि आपल्या जर्नीचे एंड करून टाकूया. ज्योतिर्लिंगमध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि होप सो गुप्त ज्योतिर्लिंगला पण जाईल. बघू काय 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 होते. स्टेटून बघत राहा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळपास 6वा दिवस आहे आज आपल्या जर्नीतला. 6वा दिवस आहे जर्नीतला. 6 दिवस झाला घराबाहेर आहे. सो आता घरी गेलं पाहिजे. लवकरात लवकर जाऊ, दर्शन घेऊ. कसं काय गर्दी आहे नाही ते तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा, कळेलच. सो अजिबात ब्लॉग मिस नका करू. आणि ही सिरीज ह्या व्हिडिओवर नवीन असाल तर मागच्या सगळ्या व्हिडिओ बघा, पूर्ण सिरीज बघा, मग तुम्हाला अंदाज येईल. हो चला, हॉटेलचं चेकआउट करतो आणि मग निघतो. आयला कसलं ऊन आहे समोर. घेतले का डोळे उघडा ऊन आणि अवघड झालं. हॉटेल खूप भारी, स्टे वगैरे एकदम व्यवस्थित. चला डोळे बसले लाल झालं तर मग तर काही कळा ना. ते तसलं जरा डॉक्टरला दाखवलं पाहिजे, नाही तर मग तसलं आय ड्रॉप काहीतरी घेतलं पाहिजे. चला येऊ, धन्यवाद. मॅडम सर फोन करू जाईल तिथं पाहुणं भेटतात आपलं. हॉटेल एक भारी आहे पण, हा ना, स्टेला वगैरे. म्हणजे रिसॉर्ट चांगलं रिसॉर्ट आहे. जरा एक स्टोरी टाकतो रिसॉर्टची. गाडी बाहेर घे फक्त जरा, तेवढंच पाहुण्याचं प्रमोशन होईल. पाहुण्याचं हॉटेल चालतेच म्हणा, आपली गरज नाही प्रमोशनची त्यांना. पण तरी हे बघा हॉटेलमधून नंबर पण घेतला आणि एकदम व्यवस्थित हॉस्पिटॅलिटी काहीतरी असतं ना ते. इथं आहे ना रूमचे जेवढे चार्जेस आहेत ना त्याचे हाफच घेतलेत फक्त. का तर ते आपले पाहुणे आहेत आणि त्यांना पण कोतल वाटलं नाही का भाऊ एवढ्या लांबून 2 व्हीलरवर आलेत. म्हणजे इथं पुण्यातलेच आहेत पण अख्खं फिरून आलो ना, त्यांना पण लय भारी वाटलं. म्हणजे द्या तुम्हाला काय द्यायचं आहे. मग हाफ प्राईस दिली फक्त. काय सीन आहे बाबा, असंच चांगली माणसं मिळत राहिली. असं अख्ख्या जर्नीत असं एकदा पण नाही झालं की एखादा वाईट एक्सपिरियन्स आला. सगळे चांगलेच एक्सपिरियन्स आहेत. देवाच्या कृपेने, महादेवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. शेवटचं ज्योतिर्लिंग राहिले ते करूयात आणि मग आपल्या घराच्या दिशेने प्रस्थान करूयात. सो चला, हे बघा नटराज हॉटेल रिसॉर्ट. सो गाईज रिच्ड, पोचलेलं आहे भीमाशंकरला. दर्शन घेऊया, किती वेळ लागतोय काय बघायला लागेल. गर्दी आहे का नाही ते पण पाहायला लागेल. ॲक्च्युली इकडून मागून रोड होता पण तिथं काम चालू आहे. पर्यायी मार्ग इकडं आता आहे. हा एक पर्यायी मार्ग आहे. मग तिकडून होता पण तिकडं आता काम चालू आहे वाटतं. लास्ट टाइम आलं तर चालू होता, आता नाही आहे. सो आता इकडून जाऊयात. गर्दी आहे वाटतं लवकर जरा जास्त नमन असते. आता जरा वाटते गर्दी थोडी. बघू किती वेळ लागतोय काय.
चला इकडून ये इथून हे काय इथं ठेवू घे. हे बघा इथं पण रेस्ट्रिक्शन्स आहेत. मंदिरा परिसरात फोटो व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. दर्शन झालेलं आहे एकदम व्यवस्थित. कमी गर्दी होती इकडं पण तोच सीन सगळीकडं तोच सीन म्हणजे फोटोचा शूटिंग अलाउड नाही तरी पण थोडेफार काढलीच काय सीन नाही चालायचं. सो गाईज अशा तऱ्हेने आपलं 4थं ज्योतिर्लिंग पण कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आपली यात्रा सफल झालेली आहे. बसू का जरा बसून बोलू. आपली यात्रा सफल झालेली आहे. म्हणजे 4 ज्योतिर्लिंग आपल्याला जे करायचे होते आज फायनली 4 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेले जस्ट बिकॉज ऑफ यू. आणि महादेवाच्या कृपेने जर्नी एकदम सेफ आणि एकदम भारी झालेली आहे. म्हणजे काय शब्दात सांगताच यायचं नाही इतकी भारी जर्नी झालेली आहे. ब्लॉग तुम्ही सगळे बघा म्हणजे तुम्हाला कळेल की किती मजा केली आपण आणि किती म्हणजे काय धार्मिक यात्रा झाली. म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढी धार्मिक यात्रा झाली. 4 ज्योतिर्लिंग लागोपाठ एक साथ. आता थांबलोय बसलोय जरा भीमाशंकरमध्ये काय मंदिराकडे बघत बसलोय. बघा हे बघा समोर मंदिर आहे आणि त्या टेकडा आम्ही बसलोय. शूट करायला जास्त काय नाही आहे ना इथं त्याच्यामुळं बघतच बसलोय काय दुसरा पर्याय. बाकी गुप्त भीमाशंकरला जायची लई इच्छा आहे माझी. पण सीन असं आहे की आपल्यासोबत लगेच आहे हेल्मेट आहे बॅग्स आहेत आणि जवळपास 6-7 किलोमीटर आतमध्ये येते ट्रेकिंग करत जायला लागतं. मग एवढं लगेच घेऊन ट्रेकिंग करणं म्हणजे जीवाचा हाल होईल. त्यामुळं गुप्त भीमाशंकर ह्यावेळेस स्किप करेल आपण. लास्ट टाईम आपण आलेलो आहे. ज्यांना गुप्त भीमाशंकर पाहायचं असेल माझा भीमाशंकरचे ब्लॉग आहेत खाली 2 पार्ट आहेत. मी याच्या अगोदर पण भीमाशंकरला आलो होतो त्याचा ब्लॉग आहे ऑलरेडी. सो तो जाऊन तुम्ही पाहू शकता. मी वाटलंच तर लिंक पण टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये त्या ब्लॉगची. तुम्हाला जर गुप्त भीमाशंकर पाहायचं असेल तर तो ब्लॉग तुम्ही जाऊन पाहू शकता. तो आता निघायची वेळ झालेली आहे. भरपूर वेळ झाला बसलो. आज शेवटचा दिवस आहे. घरचे पण वाट पाहत आहेत. घरून पण फोन येत होते की बाबा तू ये. 4 दिवसाची ट्रिप होती. 4 ते 6-7 दिवस झाले आपले. त्यामुळं आता घरी जाणं गरजेचं आहे. काय होतं पेंडिंग कामं पण भरपूर आहेत. असं नाही की ह्यातच आहे आपलं माझा बिझनेस पण आहे. तिथून पण कंटिन्यूस मला फोन यायला लागलेले आहेत की कधी येत आहे तुम्ही कधी बॅकअप घ्या म्हणजे परत काम चालू करताय. कारण आहे माझ्या लेवलला आहे माझा बिझनेस की भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत नाही का. त्यामुळं कामं मला चालूच असतात कंटिन्यू. ज्यांना माहीत नाही मी इव्हेंट प्लॅनर आहे. सो आणि आपलं इंस्टाग्रामला पेज पण आहे 100K फॉलोअर्स आहेत. त्याला 100K फॉलोअर्स आहेत विघ्नहर्ता डेकोरेटर्स नावाने. त्याचे मला भरपूर कामं असतात. सो हे एवढं मी कामं वेळ काढून यात्रा प्लॅन केली ती आणि आपली यात्रा सफल झालेली आहे. महादेवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता निघूयात. जरा प्रसाद वगैरे हे ते सगळं घ्यायचं आहे. तिथले पण दोरे वगैरे म्हणजे भरपूर इतके ना इतकं दोरे हे ते म्हणजे मी घेतलं आहे ना काय सांगू तुम्हाला 50-100 लोकांना पण पुरेल एवढं घेतलेलं आहे. चालायचंच. मित्र कंपनीच मोठी आहे आपली सगळी आणि जे आपल्याला बॅग सपोर्ट करतायत आपले बॅकबोन आहेत त्यांच्यासाठी काही ना काही ते घेणं गरजेचंच आहे आपल्याला. सो चला निघूया. गुप्त भीमाशंकरला जायचं होतं आणि एवढं लगेच नाही आहे ना खरंच लय त्रास होईल. ऑलरेडी बॉडी आहे ना आता हे करायला लागली नाही का त्रास द्यायला लागले. आता दुखायला लागलेलं आहे सगळं. बॅक वगैरे कंबर अजून खांदे फिंदे शोल्डर सगळं दुखायला लागलेलं आहे. आता घरी जाऊन रेस्ट 1 दिवस अख्खा रेस्ट करणार आणि मग आपल्या कामाची सुरुवात करणार. नंतर ट्रिप आहेच मग अजून एक प्लॅन करू. बाय द वे मावनांचा पण प्लॅन झालेला आहे. पावनाला जायचा तिकडं पण जायचं अजून आणि लोणावळ्याचं पण नियोजन केलेलं आहे. म्हणजे सुखाचं नाहीच आहे चालायचं. चला निघालेलं आहे मंदिराच्या बाहेर जाऊयात गाभाऱ्याच्या. बाय द वे हे बघा
त्या साईडने बघा मंदिर कसं दिसतंय. शूज वगैरे घेऊया आणि जाऊया. पुढे गेला येऊ. गाईच खातो काहीतरी लय घाण भूक लागलेले. सकाळी खाल्लंच नव्हतं काय. आता काय बसायचं झालं खाऊ काय काय थोडंफार तरी नॉर्मल झालेलं खाऊन. चाललो आता टुवर्ड्स होम. का जायचंय जायचंय शिरूर नगरला. जायला काय नाही घरी खायला वाईट लागलंय. जाऊ घरीच जाऊ. परत मारू शिरूरला. नगरला जायलाच लागलं आता. हेअरकट आणि फेशियल करायला जॅक बेबीकडं. काय करू लॉनवेला परवा चाललोय ना. आलो एवढं लांब नाही जमायचं आहे ना लगेच हेअरकटला. जाऊ द्या आपल्या सलमान भाईकडं करतो हेअरकट. शॉर्ट असं आहे की हेअरकट करायचं म्हणलं ना 120 किलोमीटर लांब जायला लागतंय जॅककडं. म्हणजे लागल मग त्यापेक्षा म्हणलं बघू कसं काय होतंय सांगतो. झाले आपली जर्नी. 4थं ज्योतिर्लिंग पण झालेले. आता गाडी काढू. जर्नी कशी वाटली भाऊ कमेंट करून सांगा. तुमच्या भावाने 4 ज्योतिर्लिंग लागोपाठ कंप्लीट केलेले. एक लागोपाठ एक पण दिवस स्किप न करता 6 दिवसात 4 ज्योतिर्लिंग आपले कंप्लीट. वरून एक 900 वर्ष जुनं गोंदेश्वर टेम्पल आणि दुसरं 1200 वर्ष जुनं 1200 वर्ष जुनं एक महादेवाचं मंदिर. ते पण आपण कंप्लीट केलेलं आहे. अजून किरकोळ इकडे तिकडे ते सगळंच कंप्लीट केलेलं आहे आपण. उज्जैनचे काय भैरवनाथ म्हणा, महाकालेश्वर म्हणा, माता कोणतरी हरसिद्धी माता म्हणा, परत ओंकारेश्वरला मणिकेश्वर, ओंकारेश्वर घाट वगैरे सगळं तुमच्या भावाने कवर केलेलं आहे. त्र्यंबकेश्वर कवर केलेलं आहे. भुलेश्वर आपलं भीमाशंकर कवर केलेलं आहे. सो आता टुवर्ड्स होम घराच्या दिशेने प्रस्थान करूया आपण. 6 दिवस झालं घर बघितलं नाही. घराची ओढ लागलेली आहे आपल्याला. घर की ओढ याद आ रही है मेरे को. हमारी मम्मी बोल रही है याद आती की नहीं तुमको घर की. मला रुपा आता येतो कहाँ से आते ये व्लॉग करने को. व्लॉग करी येतात राव इकडं कुठं बी. फोटो काढतात व्हिडिओ काढत बसतात नुसते. काय टाइमपास कामधंदे नसल्या का त्यांना काय फिरतात इकडं तिकडं मोबाईल असा धरतात. हॅलो गाईज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. काय असं कुठं असतं मी नाही त्यातला. चालेल सो गाईज चला. जय श्रीराम जय श्री महाकाल. चला सो गाईज फ्युअलअप करायला आलोय परत. शेवटचं फ्युअलअप होत आहे. कितीचं होतंय काय नाही. आता बाय बाय भेटू परत कधीतरी. उद्याच कधीतरी नाही उद्याच. सो घरी चाललेलं आहे. 100 किलोमीटर्स राहिलेलं आहे ओव्हरऑल. पेट्रोल भरायसाठी थांबलेलो अख्ख्या जर्नीत. 6 वेळा टाकी फुल झाली. 6 वेळा 700 750 ॲव्हरेज. हिशोब लावा मग कितीचं पेट्रोल गेलं आणि किती काय एक्सपेन्स. घरी गेल्यावर निवांत मी एक डिटेल ब्लॉग बनवेल. किती काय खर्च झाला, कुठं काय जायचं, काय नक्की कशी प्रोसेस सगळं सांगेल मी तुम्हाला. स्किप करू नका. पहिले सिरीज बघा अख्खी आणि मग तुम्हाला सांगतो मी कसा खर्च आहे मग कसं तुम्ही जाऊ शकता. असं कोणत्या रीलवाल्यांचं ऐकू नका. 5000 होत नाही. हा विषय एवढाच आहे. रीलवाल्यांचं अजिबात ऐकायचं नाही की अंडर 5 की ट्रिप आणि अंडर 2 ट्रिप. अंडर पॅन्ट फाटूस तर खर्च होतं भाऊ. समग बर. वी आर इन पुणे. पुण्यात पोहोचलेलो आहे आपण आपल्या जन्मभूमीत. आणि जरा थांबलेलो आहे. ज्यूस वगैरे पितो. 1 तासाभरात पोहोचून जाईल आपण आपल्या घरी. इतकं ना सफोकेशन असं वैतागलंय व्हायला लागलंय ना आता. त्यामुळे मला कॅमेरा ओपन करायची पण इच्छा आहे ना. ठीक आहे काय हरकत नाही. जरा ज्यूस वगैरे पितो मग निघतो. घालून जावं लागलं.
आम्ही जुन्यामध्ये अजिबात करायचं नाही कारण जंगली कोसळ्याचं प्रमाण खूप असतं. आपण जातो औषधाच्या धबधब्यात थांबतो आणि जंगल कोसळायचं जुने शक्यतो. सो गाईज फायनली होम. कसला खराब झालाय राव चेहरा. सो पब्लिक फील लाईक होम. घरला पोहोचलेलो आहे. घरला पोहोचलो यागदाचा त्याच्या मायला. हा 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 लय बरं वाटतंय. लय बरं वाटतंय भाऊ घरला पोचून. कसलं आहे मा घर बघितलं का. सुखाची झोप येईल आता ह्या घरी मला. सुखाची झोप. एडिटिंग चालू आहे थांबा जरा.